कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. कृष्ण
संकीर्तन साधन पैसो
नाम संकीर्तन
हा
संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरी किंवा जळतील पापी जन्मांतरींचे नलगते सायास जावे वनांतरा सुखी तो नारायण ठाईच वैसुनी करा एक चित्त ठाईच वैसुनी करा एक चित्त आवडे अनंत आडवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ यावीन अनेक असता साधन वाहत से आन विठोबाची नलगती सायास जावी वनांतरा सुखी तू घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणे
तुका म्हणी सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो इथे नलगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण विठ्ठल संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरींची नलगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरंगधरं राजीव नेत्रं रूपंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया काय माझी वाणी मानेन संतासी रंगो चित्तासी आपुल्या सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख नाम संकीर्तन साधन पै सोपे चलतील पापी जन्मांतरी किंवा जन्मांतरींची नलगती सायास जावी वनांतरा हे तो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी शिवेकरता निरूपणा करता उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण विश्वसंत श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 6 चरणाचा उत्कृष्ट अत्यंत महत्वाचा नामपर या प्रकरणातील अभंग असून अभंगातील प्रति
प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज देवाच्या नामाचं श्रेष्ठत्व सांगतात. महाराजांचं म्हणणं आहे, नामसंकीर्तन साधन सोपं असं साधन आहे. महाराज अभंगाचा धावता भावरता सांगतो, तुकोबारे म्हणतात, बाबारी नामसंकीर्तन साधन सोपं आहे, सुलभ आहे, इतकं सोपं आहे. त्या साधनाच्या जोरावर जन्मजन्मांतरामध्ये झालेली घडलेली पाप आहे ती पाप जळून जातील असं तुकोबारे म्हणतात. जळतील पापी जन्मांतरींची नामसंकीर्तन साधन पै सोपे. त्या साधनाने जन्मजन्मांतरामध्ये केलेली पाप जळून जातील. तुकोबारे म्हणतात इतकं सोपं आहे, या साधना करता काही सायास करावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, वनांतराला जाऊ नका, सायास करू नका आणि सुखाने तो परमात्मा तुमच्या घरी येईल. सुखी येतो घरा नारायण, पथ्य सांगतात ठाईच बैसोनी. वनांतराला जाऊ नका, एका जागेवर बसा, एक चित्त, चित्ताची एकाग्रता करा आणि त्या अनंताला तुम्ही आळवा असं तुकोबारे म्हणतात. आवडीने त्या परमात्म्याला आळवावा, आवडी अनंत आळवावा. त्याच्यासाठी एक बीज मंत्र सांगितला. कोणता बीज मंत्र आहे? वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याचा जो बीज मंत्र आहे तुकोबारे म्हणतात, त्या मंत्राचा तुम्ही जप करा. कोणता मंत्र आहे? तुकोबारे म्हणतात, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सत्यापुरता. सत्यापुरता नाही, मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ त्या मंत्राचा जप करा. आणि तुकोबारे म्हणतात, या साधनापेक्षा दुसरं जर कुठलं सोपं साधन आहे, मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय, या साधनापेक्षा दुसरं सोपं साधन नाही. वाहत असे आन विठोबाची. तुकोबारे म्हणतात, मी माझ्या पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, या साधनापेक्षा दुसरं साधन सोपं नाही. आणि तुकोबारे म्हणतात, एवढं सोपं आहे, एवढं सुलभ आहे, पण घेणारा मात्र दुर्लभ आहे. आणि तोच खरा शहाणा आहे. शहाणा तो दनी घेतो येथे, नलगती सायास जावे वनांतरा, तो घरा नारायण. ठळक बातम्या संपल्या, आता हवामानाचा अंदाज. विठ्ठल एकता सोडला खटवांगरायाशी. एक शिल्लक आहे, आता 1 तासातले 15 मिनिटं झाली, 10:15 वाजले. गाडी उशिरा सुटली पण बरोबर पोहोचवण्याची जबाबदारी आहे माझी. बरोबर 9 ते 11 कळालं, 11ला शिवा पूर्ण विराम देणार आहे. आणि शिवा करत असताना अल्पहासा परिहार. किम निमित्ताने शिवेचं आयोजन प्रयोजन आहे, सर्वांना बहुश्रुत आहे. सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाने गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. सिद्ध सद्गुरू चौरंगनाथ बाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी, नवनाथ पहाड टेकडीवरती सुरू असलेला धर्मनाथ बीज महोत्सव. आणि या उत्सवाचा हा आरंभ आहे, सुरुवात आहे. अनेक रथी महारथी आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, ज्ञानोबा तुकोबारांच्या कृपा आशीर्वादाने, सर्वांच्या ग्रामस्थ भजनी मंडळांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ, नामयज्ञातील प्रथम दिवस आहे. आता पहिला दिवस म्हटलं की काही वक्त्याला जबाबदारी आहेत, असं काही लिखित नाही, पण अलिखित आहे, पण तो संप्रदायाने स्वीकारलाय. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेमध्ये पहिल्या दिवशी वक्त्याला काही बंधन आहेत, वक्त्याने नामावरच बोलावं असं शास्त्राचा सिद्धांत आहे. महाराज म्हणतात, कारण की सप्ताहाचा आरंभ आहे, सुरुवात आहे, कारण की समय कळाला पाहिजे वक्त्याला. महाराज म्हणतात ना, समयोजाना समयोजाना भलते नाना भलतिथी. म्हणतात समय कळाला पाहिजे, प्रसंग अवधान कळालं पाहिजे, समय सूचकता पाहिजे. नाहीतर आबा महाराज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, वाढदिवस आहे आपल्या भाषेमध्ये. अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याला कीर्तनकाराने अभंग घेतला, घडी घडी काळ वाट याची पाहिजे. जमल? जमल का? कार्यक्रमाचं प्रयोजन काय, आयोजन काय, किंवा याच्यासाठी केला होता अट्टहास, त्याला स्वतंत्र प्रकरण आहे, त्याला स्वतंत्र महाराज म्हणतात. त्यामुळे समय कळाला पाहिजे. महाराज आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस म्हणजे आरंभ आहे, आणि आरंभाला त्याचं नाव आलं पाहिजे. परमात्म्याचं नाव आरंभी घेतलं तर जगामध्ये तुकोबारा ज्ञानोबारा म्हणतात सर्व काही कार्य सिद्धीला जातं. कुठलाच अडथळा येत नाही, काहीच अडथळा येत नाही. कधी? आरंभी त्या परमात्म्याचं चिंतन करून कार्यक्रमाला आरंभ करा असं ज्ञानोबारा म्हणतात. बोला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे आरंभी आवडी
जर देवाच्या नामाने चिंतनाने जर आरंभ केला तर महाराज म्हणतात तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, रामकृष्ण गोविंद गोपाळ माय माऊली जिव्हेचा जिव्हाळा. कधी महाराज म्हणता आरंभी आवडी आदरी आले नाम, आरंभाला देवाचं चिंतन करावं. ज्ञानोबऱ्यांचा दुसरा पोर आहे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाची, वाचने ते देवाचं स्मरण करा. आरंभाला सकळ मंगळाचा तो निधी आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आरंभाचा दिवस आहे, समय कळाला पाहिजे. समय नाही कळाला फार घोटाळे होतात बरं का पिंटू महाराज. एक काय झालं, आपल्या ग्रामीण भागातले आमच्या माळवडीची पोरगी मुंबईला दिली म्हणे, आणि मुंबईला दिल्यानंतर त्या आता सिटीमध्ये राहत होती. ग्रामीण भागातली खेड्यातली पोरगी आता सिटीत राहत होती. उभयता पती पत्नी, त्यांना एक लेकरू होतं 3 वर्षाचं पोरग, 2.5-3 वर्षाचं असेल. आता सुशिक्षित फॅमिली होती, उच्च शिक्षित असणारे ते दाम्पत्य उभयता. आता पोराला लघुशंका आली, बाहेर जायचं म्हटलं बाथरूमला, तरी ते पोरग म्हणायचं, पोरग म्हणा आई मला लघवीला जायचंय, सोला जायचंय. ते आई सुशिक्षित आई, आपले ते असणारे आई हाणून सांगायचे आई म्हण नको, मम्मी म्हण. काही संस्कार आहेत मम्मी म्हण म्हणायचे. आणि काही गुह्य ज्ञान सांगितलं होतं. म्हणले एक काम कर, तुला जर जायचं असेल बाथरूमला वगैरे तर मला म्हणायचं फक्त गाणं म्हणायचं. काय म्हणायचं? मला गाणं म्हणायचंय. असं म्हटल्यानंतर मला गाणं म्हणायचंय म्हटलं तर महाराज एक दिवस असा, आता ते ठरल्याप्रमाणे त्याला अंगवळणी पडलं होतं. आई मम्मी मला गाणं म्हणायचंय. एक दिवस मम्मी काही कामासाठी 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरून निघून गेली. रात्रीचे 10 वाजलेले, सोसायटीमधले सगळे पोर लोक झोपलेले आहेत. त्याचा पप्पा आणि ते झोपलेले आहे. आणि ते 2.5 वर्षाचं 10 वाजता रात्री आली ना त्याला जाग, आणि जशी जाग आली तशी ते पप्पाला पप्पा मला गाणं म्हणायचंय. पप्पा म्हणलेली का आता 10 वाजली का येळ आहे का गाणं म्हणायची? गाणं म्हणाय मानाय मला कसं तरी झोपलं महाराज. लो बाबा झोपी तेव्हा 11 वाजले. परत पोरग पप्पा मला गाणं म्हणायचंय. पप्पा म्हणला तुला गाणंच म्हणायचंय का? म्हणली एक काम कर, सगळे झोपलेत म्हणले, रात्रीची वेळ आहे, लय गोंधळ करू नको, मोठ्या आवाजात म्हणू नको, म्हणायचं असेल माझ्या कानात म्हण. काय झालं असेल आधी विनोदाचा भाषण. समय कळाला पाहिजे महाराज. समय जाना तुको बरे म्हणतात, समय जाना भलते नाना भलतिथी असणारा हा प्रथम दिवस, आरंभाचा दिवस आहे. आता पहिला दिवस म्हटलं की बरेच महाराज मंडळी घ्यायला नको म्हणतात, लय अवघड आहे. आणि पहिला दिवस सप्ताहाची सुरुवात, आणि खरं आहे महाराज ते एक सप्ताह चालू असावा. आणि बायकोने विचारावं का हो चला ना पाड्यावर सप्ताह चालू आहे. ते म्हणले पहिला दिवस आहे. रामणली घरी झोप म्हणले, पहिल्या दिवशी लय बारका बुवा असतो. हा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचे कीर्तन आहे, त्यामुळे मी बारकाच आहे, छोटाच आहे. असो जाऊ दे. काय सांगत होतो? कीर्तन सांगत होतो. आम्हाला इकडे करून तुला कशाला इकडे बोलून घातलं असतं म्हणावं, लय अवघड आहे कापा. माझा मुद्दा एवढा आहे, महाराज म्हणतात की नामसंकीर्तन साधन सोपं आहे. अनेक प्रमाणाने महाराजांनी त्याचे पटवून दिले. मी माझ्या अभंगाकडे येतो, ऐका. माझी प्रस्तावना अशी, तुकोबरे म्हणतात की नामसंकीर्तन साधन सोपं आहे. कशावरून? महाराज म्हणतात ऐका. 4-2 मुद्दे तुमच्या पुढे उपस्थित करतो, ऐका. नामसंकीर्तन हे साधन सोपं आहे कारण की याला काळ वेळाचं बंधन नाही म्हणून ते सोपं आहे. 1 नंबर 2 याला याती कुळाचा भेद नाही म्हणून ते सोपं आहे. आणि नंबर 3 याला विधी निषेध नसल्यामुळे नामसंकीर्तन साधन सोपं आहे. महाराजांच्या अनेक प्रमाणे काळ वेळाचं बंधन आहे का? नामकरांना विचारा. क्या बात है. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याला काळ वेळाचं बंधन नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, उच्चारिता नाही नाम वेळ काळ, याला काहीच काळ वेळाचं बंधन म्हणून ते सोपं आहे. बरं आता याला याती कुळाचा भेद आहे को? विशिष्ट वर्गातील लोकांनीच इकडे येऊन भजन करावं असं काय आहे का? आमचे तुकोबरे म्हणतात सकळांशी ते आहे अधिकार. मी फक्त स्पर्श करतो.
महाराज म्हणतात सर्वांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याती फलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. महाराज म्हणतात कोणाला काही चिंता नाही. यारे यारे लहान या थोर या गरीब असो श्रीमंत असो अनाथ असो सनाथ असो वृद्ध असो तरुण असो सर्वांना अधिकार आहे. सकळांशी येथे तुकोबऱ्या म्हणता आहे अधिकार उतार हरीच्या नामी. तुकोबऱ्या त्याचे पुढे बोलले पा जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करो निवेशाही. ऐका नामस्मरण करण्याकरता सर्वांना अधिकार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुठल्याही जातीतला असू द्या. महाराज म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तो चांडाळा असू द्या महापापी असू द्या चांडाळा ही अधिकार. तुकोबऱ्या म्हणले बाळे नारी नर बाळ असो नारी असो नर असो. महाराज याच्याही पुढे बोलले आदी करून वेशाही त्या गणिकेला सुद्धा नामस्मरण करण्याचा भजन करण्याचा अधिकार आहे. इथं विशिष्ट वर्गातील लोकांनाच आहे असं नाही. म्हणून याला याती कुळाचा भेद नसल्यामुळे ती साधन सुलभ आहे. महाराज आम्हाला कळालो काळ वेळाचं बंधन नाही म्हणून ते सोपं आहे. याती कुळाचा भेद नाही म्हणून ते सोपं आहे. आणखी काय तुकोबऱ्या म्हणले या साधनाला विधी निषेध नाही. विशिष्ट प्रकारचा काही कार्य करायचे त्या कार्यासाठी महाराज म्हणतात विधी पाहिला जातो वेळ पाहिली जाते. पण महाराज म्हणतात या साधनाला विधी निषेध नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये ते करता येतं. म्हणून हे साधन सोपं आहे. का होतं बरोबर आहे आम्हाला कळालं. तुम्ही सांगताय की नामस्मरण नामसंकीर्तन हे साधन सोपं आहे. अनेक प्रमाणावर आम्हाला तुम्ही संक्षिप्त रूपाने पटवून दिलं. महाराज आम्हाला कळालं. काही साधकांनी तुकोबऱ्याने विचारलं महाराज आम्हाला हे साधन सोपं आहे आम्हाला कळालं पण या साधनाचा आम्हाला काय फायदा आहे. काय आम्हाला यातून आम्हाला काय साध्य होणार आहे. या साधनाच्या जोर आम्ही काय मिळवणार आहे. महाराज म्हणतात मनुष्य जीवन म्हटलं की महाराज म्हणतात ऐका अनेक जन्म आपण आतापर्यंत अनेक जन्माचे जन्म भोगत आलोय. पहा अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे. अनेक प्रकारे आपल्या हातून कळत नकळत घडलेली पाप आहे. त्या पापाचा राशीच्या राशी तुमच्या जवळ झालेलं आहे. डोंगर पापाचा जमलेला आहे. मग त्या पापाची निवृत्ती ज्या साधनाने होणार आहे तुकोबऱ्या म्हणतात ते साधन म्हणजे नामसंकीर्तन. आणि हे साधन जन्मजन्मांतरांत घडलेली पाप जाळून टाकण्याचं सामर्थ्य याच नामस्मरणामध्ये असल्यामुळे आजच्या घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकोबऱ्या काय गोड आहे आबा तुमच्याकडे लय चाली नाही. मी असं नाही म्हणणार आबा लय चालीच आहे. गाणं गोड आहे. कोण असलं रे कुठलं त्याला नाही आबा आमचे विशारद मंडळी आहेत महाराज. एक मित्रत्वाचं नात्या म्हणून बोलतो बरं का. उगं पंचायत विनोद आहे आम्ही आपलं करत नाही पण विनोदाने बोललो बरं का. आबा राग नका येऊन देऊ. असो तुकोबऱ्या म्हणतात आम्हाला कळालं महाराज नामसंकीर्तन साधन याची फलश्रुती तुकोबऱ्या आजच्या घेतलेल्या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. बाबा जन्म जन्मांतरांमध्ये केलेली पाप आहे. आता इथे विचार असा आहे पाप म्हणजे काय. पाप कशाला म्हणावं. पापाची व्याख्या काय.
महाराज काय पापाची व्याख्या? तुकोबाराने विचारा, संत महात्म्याने विचारा, पुण्याची व्याख्या आणि पापाची व्याख्या काय? महाराज बोलतात, पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणि नाही जोडा दुजायाशी. पुण्य परोपकार, परोपकार करणं म्हणजे पुण्य, आणि इतरांना पीडा देणं, दुःख देणं म्हणजे त्याचं नाव पाप आहे. तुकोबारे म्हणतात आणखी पापाची व्याख्या आमचे संत महात्म्याने सांगितली. महाराज म्हणतात, तुकोबारे बोलतात, हे तुकाम होणे पाप पापाची व्याख्या सांगताना महाराजांचं म्हणणं आहे, तुका म्हणे पाप माय नावडे जा बाप. ज्या माणसाला आपले मायबाप आवडत नाही त्याच्यासारखा जगात पापी दुसरा कुठला त्याला पाप म्हणावं. मग अनेक प्रकारची पाप आपल्या जीवनामध्ये कळत न कळत झालेले महाराज, त्या घालवण्याचं सामर्थ्य महाराज म्हणतात त्या साधनामध्ये जळतील पापी जन्मांतरींची. तुम्ही म्हणता का आणखी कुणी सांगितलंय? महाराज म्हणते आणखी अनेक प्रमाणे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, हरी उच्चारणी, हरिपाठ आपण म्हणतो ना, अनंत पाप राशी. किती पाप सांगितलं? अनंत पापाच्या राशीच्या राशी सांगितले, तिथं मोजबाप नाही, पापाच्या राशीच्या राशी जळून जातील. अनंत पाप राशी जातात, जातील लयाशी क्षण मात्री. शेणामानांचा अभंग आहे ना? हा हा ठीक आहे. महाराज म्हणतात पापाच्या राशीच्या राशी जळून जातील हे सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने पटवून दिले पा. महाराज म्हणतात ना, हरी उच्चारणी अनंत पापराशी, अनंत पापराशी जळतील पापे जन्मांतरीची. इथं तो पुरावा तुकोबाऱ्यांचा इकडे घ्या. अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्री, लयाला जातील. कशाप्रमाणे? ज्ञानोबाऱ्याने हरिपाठामध्ये पुढच्या चरणात दृष्टांताने पुरवलं. तृणाग्नी मिळी समरस झाले, तैसे नामे केले जगता हरी. तृणाचा आणि अग्नीचा संबंध आला. तृण याने नाम गवत, गवताचा आणि अग्नीचा संबंध आला. किती वेळामध्ये भस्म होतो, त्याची राख होती. तृण हे आता गवत हे गवत रूपाने अस्तित्वात राहत नाही, त्याची राख होत असे. तसं नामसंकीर्तन साधन एकत्र आलं, पापाच्या आणि नामसंकीर्तन साधनाची एक मिलाप झाला की महाराज म्हणतात त्या साधकाच्या जीवनामध्ये पापच शिल्लक राहत नाही, पाप जळून जातील. म्हणजे जळून जाणं म्हणजे त्याची राख होती. एकदा राख झाल्यानंतर परत त्याची वस्तू परत आहे तशी वस्तू राहत नाही. तुम्ही इंधन आहे, लाकड पेटवलं, चूल पेटवली, लाकड जळाल्यानंतर त्याचा कोळसा होत असतो महाराज, त्याची राख होत असते महाराज, परत वस्तू तयार होणार आहे का? तसं नामसंकीर्तन या साधनाच्या जोरावर महाराज म्हणतात त्या पापाची राशीच्या राशी तुमच्या जुळून जाते. तुकोबा ज्ञानोबा म्हणतात तृणाचा आणि अग्नीचा संबंध आला. जुन्या काळामध्ये असं म्हणतात की
खेड्यातली मुलगी उपवर झाली, 18-19 वर्षाची मुलगी झाली. आता ते खेड्यातली असल्यामुळे आता ती मुंबईचा एक बायोडाटा आला, मुलगा पाहिला, LLB अशी उच्च शिक्षित उपाधी असलेला मुलगा पाहिला. पोरीच्या बापाला वाटलं मोठा शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे, मुंबईचा आहे, मोठा नोकरदार आहे, म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये लग्न लावलं. भरपूर असा हुंडा दिल्यानंतर सर्व काही थाटामाटात चाललं. आणि नेमका दिवाळीचा सण आला, पहिलीच दिवाळी होती त्यांची. पहिल्या दिवाळीसाठी ते उभयता नवरा बायको आपल्या खेड्यामध्ये आले, जामगाव मराठवाड्यामध्ये. खेड्यामध्ये आल्यानंतर आता नेमकं त्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होता. आता ते मोठा सावकार होता पोरीचा बाप. सावकाराच्या वाड्यामध्ये अशी शेकडो मेनपंथींची आरास लावली होती, गॅलरीमध्ये, जिन्यामध्ये, सगळीकडून चौकून. आणि ते उच्च शिक्षित, ते खेड्यातला काहीच परिचय नाही, दिवाळी सण कशाला म्हणतात हे त्याला माहिती नाही. आता हे आल्यानंतर आपल्या मेहुण्याला सांगितलं, गाव मेहुणे तुम्ही सांगत होता आमच्या गावात लाईट नाही, कुठं पॉवर हाऊस नाही, विजेची सोय नाही, मग ही लाईट आली कुठून, याचा स्विच कुठं आहे, बटन कुठं आहे. आता मेहुण्याला वाटलं दाजीची चेष्टा करावी, या नात्याने मेहुण्याने सांगितलं, अहो दाजी हे म्हणले लाईट वगैरे काही नाही, हे म्हणले प्रकाशित झालेली सूर्याची पिल्ल आहेत. काय हे म्हणले प्रकाशमाने सूर्याची पिल्ल आहेत म्हणले, छोटे छोटे पिल्ल आहेत. आता याला मोह आवरला नाही, म्हणलं एखादं पाहिलं पण पिल्लू उद्या जाताना जाताना मुंबईला घेऊन जावं. म्हणून त्याने ते पिल्लू घेतलं आणि आपलं कुठतरी म्हणलं आता मागणं तर लज्जास्पद आहे, मागावं कसं, जावायचा मान राहत नाही सासूरवाडीमध्ये, मागायचं नाही म्हणले. मग दुसऱ्या दिवशी आरास तशीच होती गॅलरीमध्ये. त्याने काय केलं, आपलं एक सूर्याचं पिल्लू घेतलं आणि बाहेर देशाला जातो म्हणून डबडं हातात घेतलं, जानवं कानाला गुंडाळलं आणि ते सूर्याचं पिल्लू घेतलं. कुठं लपव. आता नेमका असे दिवस होते त्या ठिकाणी असलं, म्हणले कुठं लपव. मग अशी एक गंज पाहिली त्यांनी, गंज प्रकाश महाराज कडव्याची, गवताची. मग तो म्हणला हे सूर्याचं पिल्लू या गंजीत रातोरात लपून ठेवावं आणि उद्या जाताना पहिल्याच गाडीने, मुंबईच्या गाडीने बॅगेत घालून घरी घेऊन जावं. म्हणून त्या असणाऱ्याने, त्या गृहस्थांनी काय केलं, ते सूर्याचं पिल्लू गंजीत लपवलं. कळलं ना तुम्हाला, गंजीत जसं लपवलं काय झालं असेल, भडका झाला ना, आग लागली. आग ज्ञानोबा म्हणतात, तृण अग्नी मेळे समरस झाले. गवताचा आणि अग्नीचा संबंध आला ना, आणि जसा संबंध आला जशी आग लागली. लोक म्हणतात आग लागली कशी असावी, आग लावली तर कोणी नसावी ना, आग लागली कशी, तर्क वितर्क करतात, शंका कुशंका निर्माण करतात, कोणी आग लावली. एवढ्यात ते पळत सगळी गर्दी आग विझवण्याचा प्रयत्न करतात. आणि तेवढ्या सगळ्या गर्दीमध्ये ती उच्च शिक्षित मुंबईचं पाहुणं ते जावई आले पाहतात. तर हो म्हणलं सासरे बुवा, मेवणे बुवा, अहो म्हणले माझ्या सूर्याचं पिल्लू जळून जाईल. आता बोंबलण्याची सोय नाही. म्हणले आग लावली कोणी, म्हणले चला घरी. त्यांनी सांगितलं आग लावली, म्हणले सूर्याच्या पिल्लाने. माझा दृष्टांत संपला महाराज, की तृणाचा आणि अग्नीचा संबंध आला. ज्ञानोबा म्हणतात तसं सर्व पापाच्या राशी जुळून जातात, तसं नामाचा आणि पापाचा संबंध आला. महाराज म्हणतात पाप हे शिल्लक राहत नाही. तुकोबाराने अनेक ठिकाणी महाराजांचं म्हणणं आहे, नाट तुकोबारांचा नाट आहे बा, नाटामध्ये महाराजांचा विचार आहे. जिथं देवाची कथा चालू आहे, जिथं नामस्मरण चालू आहे, तिथं पापाला जागा शिल्लक राहत नाही. तुकोबाराय म्हणतात जिथं देवाच्या नामाचा घोष आहे ना, नाटामध्ये तुकोबाराय बोलतात. महाराज म्हणतात जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष,
नामाचा घोष जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. जिथं देवाच्या नामाचा घोष आहे मी आज याच्यासाठी प्रमाण घेतले जळती पापे पळती दोष. आणि तुकोबऱ्या म्हणतात ना हे जळतील राशी पातकांच्या उलटा हरिपाठ म्हणलं अवघड आहे. पुण्याची गणना कोणाकडे हरिमुखे म्हणा आलंच पाहिजे. लय अवघड आहे महाराज. तसं काय सांगत माझी माहिती येणार नाही. आता कीर्तन करावं अवघड झालं आता का आत्महत्या करावं का. जळतील राशी पातकांच्या याचा पूर्वार्ध मला वाटते तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकांच्या पवित्र तो देहवानी पुण्य. विसरलेलं अवघड होतं संतोष महाराज का विसरली तर कोरोनामुळे का नाही बरोबर आहे. 10 महिने कुठंच काय नाही महाराज. विसरलेलं अवघड होतं महाराज. विसरलं म्हणून भयंकर अवघड आहे महाराज. आता सांगतोच विनोदाने माफी मागून बोलतो बरं का. आता बाबांच्या पुढे बोलणं म्हणजे थोडं उभर होते पण माफी आलं ओघाने म्हणून बोलतो. विसरलेलं अवघड आहे आबा महाराज. विसरलेलं अवघड होतं महाराज. जावई सासरवाड्याला नाही कीर्तना सांगावं पण आलं ओघाने. चला एक विरंगुळा म्हणून आपले मनवले घेऊ नका तुम्ही. ऐका जावई सासरवाडीला आल्यानंतर महाराज योग असं काही पंचपक्वान्नाच्या मिठाईची ताट पुढं प्लेट वाढली आणि त्यात कानावलं केलं होतं. पिंटू शेट कानावलं आपल्या भाषेमध्ये आपल्याकडे करंजी म्हणतात. काही ठिकाणी त्याला कानवलं म्हणतात. कानवलं एवढं आवडलं त्याला आणि त्याचा स्वभाव होता इसरभोळा थोडा. कानवलं एवढं आवडलं त्याने आपलं म्हणला सासूबाई मामी याला काय म्हणतात. मामी लाव जावं याला कानवलं म्हणतात. कानवलं म्हणतात म्हणून त्याने पाडच आपलं म्हणतच गेलं कानवलं 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 करत निघालं घराकडे. आणि निघालं घराकडे म्हणल्यानंतर पुढं असं एक पांद होती दलदल होती अशी आणि दलदलीमध्ये गटार होतं आणि त्याला पलीकडे उडी मारून जायचं होतं. त्याचा पाडा होता कानवलं 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 करत आणि त्याने अशा मुठी दाबल्या आणि पलीकडे उडी माराय निघाला. तो म्हणला हुय्या. जसा हुय्या करून पलीकडे पोचला आणि कानवलं इसरलं हुय्यच चालू झालं. ते कानवलं इसरलं नुसतं मला हुय्या हुय्या हुय्या. बायको घरी आली. बायको घरी आल्या म्हणलं मला आत्ताच्या आत्ता म्हणलं हुय्या करून दे. ती म्हणली बाया माझ्या लग्नाला एवढं वर्ष झालं माझ्या माईला अजून हुय्या करायला आलं नाही मी कशी करू. ते म्हणला तुला हुय्या जमत नाही. जी का म्हणता बायको हाणली आबा महाराज सोसनाशी हाणली. सोसनाशी बायको हाणली. तुला हुय्या करा येत नाही हुय्या करा येत नाही. एवढी मारली एवढी मारली एवढी मारली. शेजारची म्हातारी आली म्हणले मोडी द्या. अरे मरला लोकांचं लेकरू किती मारशील. पार पाठीचं कानवलं. हा म्हणला तीच करून दे म्हणला. पाठीचं कानवलं केलं बार मारून मारून. तसं इसरलवलं अवघड होत असतं बाबा. महाराज म्हणतात की बाबा रो जळतील राशी पातकांच्या राशीच्या राशी जळून जाण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. महाराज म्हणतात की बाबा रे ते साधन सोपं आहे. ते साधन सोपं आहे. आता इथं नामसंकीर्तन सांगितलंय तसे कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं ते कीर्तन आहे पण ते कोणतं कीर्तन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले जे माझे उरले पायी कपोन. धर्म कीर्तन आहे. महाराज म्हणतात नामसंकीर्तन हे साधन आहे. बरं त्याच्या पुढे अनेक कीर्तनाचे प्रकार. लीला कीर्तन भगवान परमात्म्याने केलेलं असंख्य केलेलं आहे. त्या लीलेचं वर्णन करून म्हणजे लीला कीर्तन आहे. गुण कीर्तन ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. त्या परमात्मा षडगुण संपन्न आहे. षडगुण संपन्न एक देवाची परमात्मा हा षडगुण संपन्न आहे. त्या देवाचं गुणाचं वर्णन करणं म्हणजे गुणकीर्तन आहे. आणि तसं नामाचं कीर्तन करणं म्हणजे हे नामसंकीर्तन आहे. महाराज म्हणतात हे नामसंकीर्तन केल्यानंतर पापाची निवृत्ती होती. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात ना सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवतः. त्याचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय ओवे. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या खाली ओवे देतात. ते कीर्तनाचे निनटनाचे
नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाची ऐसे केली, पाप शिल्लक राहत नाही. यमदमावकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविले, यमलोकेची कुंडली राहटी अगवी, यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते नमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष उखदाशी नाही. कृष्ण विष्णू गोविंद गोपाळ. महाराज म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रभन्न, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. महाराज म्हणतात अर्जुना परितयापासी पण्डवा, मी हरपलागी वसावा, जेथे नामघोष बरवा करती माझा अनेक प्रमाण आहेत. महाराज जिथं माझं भजन चालू आहे, जिथं माझी कथा चालू आहे, महाराज म्हणतात की त्या नामसंकीर्तनाच्या साधनाने ती फलश्रुती काय, तुकोबर म्हणतात जळतील पापे जन्मांतरी. काही लोक म्हणतात महाराज आम्ही जीवनामध्ये पापच केलं नाही तर आमचं जळून जाण्याचा काय संबंध आहे. महाराज म्हणतात तुम्ही पाप करत नाही, तुम्ही पुण्यकर्म करण्याकरता जाता, पण कळत नकळत जीवनामध्ये पाप घडत असतं. महाराज पाप घडतं. तुमचा हेतू चांगला आहे, उद्दिष्ट चांगलं आहे, कर्म करण्याकरता पुण्यकर्म करण्याकरता जाता, पण आपा ऐका एक गयावया करू लागला. एकाला तळमळ आहे, 100 रुपये द्या असं तुमच्याकडे त्याने विनवणी केली, तुम्हाला दया आली, अंतःकरणामध्ये थोडी करुणा भागली, तुम्ही त्याच्याविषयी तुम्हाला दयाभाव निर्माण झाला, तुम्ही त्याच्याकडे 100 रुपये दिले. तुम्ही पुण्यकर्म, तुमची 100 रुपये हे पुण्यकर्मात गेले का कशात गेले हो? बोला की पुढं काय होणार नाही सांगणार. तुम्ही सांगा, तुम्ही त्या 100 रुपये त्याला दिले, तुम्ही दान खात्यामध्ये तुमचे पैसे गेले, सत्यकर्माला गेले का काय झाले? पुण्यकर्म केलं ना, त्याच्या कुटुंबाची काळजी तुम्हाला वाईट वाटलं, हळूहळू वाटले, 100 रुपये तुम्ही त्याला दिले. आता त्याने ते 100 रुपये घरात कुटुंबात न नेता ते चौफुल्यावर आलं आणि त्यांनी 100ची लावली. कळालं तुम्हाला? हे काही वेगळं सांगायला नको. त्याने 100ची लावली, बायकोला घरी आला, भेदम मारलं, पोरं उपवाशी झोपवली. मला सांगा आता तुमचे 100 रुपये पुण्यकर्मात गेले का पापात गेले? हा म्हणजे मला काय म्हणायचं, तुमचा पुण्यकर्म पुण्य करिता होय पाप. महाराज म्हणतात पुण्य करण्याकरता जातं पण पाप होत असतं. दूध पाजूनी पोशिला साप. कर्म चांगलं आहे महाराज, तुमचा हेतू चांगला आहे, पण कळत नकळत जीवनामध्ये पाप घडत असतं. मग कळत नकळत घडल्याच्या पापाची निवृत्ती एकच साधन आहे, त्याचं ते साधन म्हणजे नामसंकीर्तन असं तुकोबाराय म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन आहे. बरं का सोपं आहे हो? महाराज म्हणले बाबा रे हे याच्यासाठी सोपं आहे, या साधनासाठी काय अट्टहास करावा लागत नाही, सायास करावे लागत नाही, वनांतराला जावं लागत नाही, म्हणून हे साधन सोपं आहे. हे अभंगाचं म्हणतात. ते साधन इतकं सोपं आहे. नलगती क्रियापद दोन्ही वाक्याचे पुढे लावा बरं. नलगती सायास, नलगती वनांतरा जावी, नलगती सायास जावी वनांतरा. वनांतराला जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. हे झालं तुकोबाऱ्यांचं. पण एकच अभंग 2 अर्थ नाहीत बरं. काय अभंग असे आहेत महाराज, काय डोकं लावू काहीच कळत नाही महाराज.
तुकोबाऱ्यांचं एक अभंग असं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आईसे. तुकोबारा म्हणतात शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भंडार आहे, अपवित्र आहे. आणि तेच तुकोबार आहे त्याच अभंगाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात, शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाची गोसुली, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. इथं तुकोबार आहे पहिल्या चरणात म्हणतात शरीर दुःखाचे कोठार आहे, आणि तेच तुकोबारे म्हणतात शरीर उत्तम आहे, शरीर चांगलं आहे. मग आता मला सांगा कसा मेळ लावावा. तुकोबारे एका अभंगामध्ये म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले सहित पायी. कुठं जायण्यासाठी राहू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि तेच तुकोबारे आजच्या अभंगामध्ये म्हणतात, न लगती सायास जावी वनांतरा. महाराज म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको म्हणणारा तुकोबाराया आज कसे म्हणतात, न लगती सायास जावी वनांतरा. कुठं वनांतराला जाऊ नका. तेच तुकोबारे म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको. आता कशी संगती लावायची. महाराज म्हणतात की बाबा रे, बाकीच्या साधनासाठी बरेच कष्ट आहेत, बरेच परिश्रम आहे, बरेच खडतर अशी साधनं आहेत, पण नामसंकीर्तन असं साधन आहे, त्या साधनासाठी काहीच कष्ट करावे लागत नाही. नवे नवे कुठं जाण्याची गरज नाही. तुकोबारे म्हणतात, महाराज म्हणतात ना, भस्मदंड न लगे काठी, भस्मदंड न लगे काठी, काही गरज नाही. आणि भ्रमण, तीर्थाला भ्रमण करू नका, तीर्थाला जाण्याची गरज नाही. नाथ महाराज सुद्धा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग तुकोबारे सुद्धा त्या अर्थानेच म्हणतात, न लगती सायास वनांतरा, जावे लागत नाही, जावे वनांतरा. उलट सुखाने तो परमात्मा तुमच्या घरी येऊन राहील, सुखी येतो घरा नारायण. महाराज म्हणतात, तो सुखाने परमात्मा तुमच्या घरी येऊन राहण्यासाठी नारायण सुखाने घरी येतो. याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, अगोदर तुमचं अंतकरणात जे चित्त आहे ना, चित्ताची शुद्धी तुम्हाला करावी लागेल. चित्त शुद्ध झाल्यानंतर तो परमात्मा तुमच्या घरी प्रवेश करणार आहे. मग त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला चित्त शुद्ध करावं लागेल. आणि ते चित्त इतर कशाने शुद्ध न होता तुम्ही एका जागेवर बसा, कुठे जाऊ नका, आणि चित्ताची शुद्धी करून त्या अनंताला तुम्ही आळवा. असं तुकोबार आहे अभंगाच्या तिसऱ्या
बाबारीत साधन सोपं आहे, सुलभ आहे. जन्मांतरामध्ये केलेली पाप जळून जातील. हे करत असताना महाराज म्हणतात त्याला पथ्य सांगितले. काय कर? ठाईच म्हणजे एका जागेवर बैसोनी करा एक चित्त असं तुकोबाऱ्या म्हणतात. एक चित्त आणि परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. महाराज म्हणतात वासुदेव मध्ये मला वाटतं महाराजांचं प्रमाण आहे. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. महाराज म्हणतात झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. महाराज म्हणतात द्यावे न लगे फारसे वित्त, जास्त वित्त देऊ नका, पैसा खर्च करू नका. झाले एक चित्त तरी बहुत. एक चित्त तुमचं एक चित्त झालं ना, चित्ताची एकाग्रता झाली की परमात्मा सुखाने तुमच्या घरी येईल. सुखी येतो घरा नारायण. पण त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला चित्त शुद्ध करावं लागेल. महाराज म्हणतात चित्ताची शुद्धी झाली, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. महाराज म्हणतात येऊनी गोपाळ राही तिथे, येऊनी गोपाळ राही तेथे सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे करा चित्त निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. अगोदर तुमची चित्त शुद्ध करा आणि तो परमात्मा तुमच्या घरी येणार आहे. महाराज म्हणतात काम क्रोध हे केले घर रीते. अगोदर आम्ही असणाऱ्या घरातलं काम क्रोध हे बाजूला सारल्यानंतर तो परमात्म्यासाठी येण्यासाठी आपलं अंतकरण स्वच्छ असावं लागतं, चित्त शुद्ध असावं लागतं. पण महाराज म्हणतात तुमचं जर चित्त शुद्ध नसेल तर महाराज म्हणतात तुम्ही त्रिवेणी संगमावर गेला काय, नागार तीर्थाचं भ्रमण केलं काय. ज्ञानोबा म्हणतात चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं लाल शेरा मारलाय. काय ज्ञानोबा म्हणतात बाबा रे तुमचं चित्त शुद्ध नाही, तुम्ही त्रिवेणी संगमावर आहात, त्रिवेणी तीर्थाचं भ्रमण करताय, नामस्मरण चालू आहे, पण अंतकरणामध्ये चित्तची एकाग्रता नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. केलेलं नामस्मरण केलेली साधना व्यर्थ आहे, फुकट आहे. याचा अर्थाने तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचं चित्त शुद्ध करावं लागेल. अरे चित्त शुद्ध असेल तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, ही ताकद या चित्तामध्ये. तुमचं जर चित्त शुद्ध असेल शत्रू सुद्धा मित्र होतील. व्याघ्र न खाती सर्प तया. अरे तुम्हाला सर्प काही करणार नाही, दंश करणार नाही, वाहक तुम्हाला काही करणार नाही. का? चित्त शुद्ध तरी. तुमचं चित्त शुद्ध. मी का बोलतोय? मी चित्ताविषयी बोलतोय. ठाईच बैसोनी करा एक चित्त. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र खाती सर्पतया. सर्प सुद्धा तुम्हाला दंश करणार आहे. सर्पाचा विचार केला तर सर्प हे साक्षात देवाचे नारायणाचे अवतार आहेत. मी सांगत नाही, महाराज प्रमाण आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. मी असंच एकदा कीर्तनात बोलला आबा महाराज, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. एका श्रोत्याने ऐकलं, त्याला एवढंच म्हणलं महाराज काहीतरी सर्पाचं आणि विंचवाचं म्हणत होते. घरी आला सकाळी देवपूजा वगैरे करण्याकरता एका आडगळीच्या खोलीमध्ये गेला आणि आडगळीच्या खोलीमध्ये त्याला विंचू दिसला. जसा त्याने विंचू पाहिला तसं त्याला रात्रीचं प्रमाण फिट बसलं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. वा वा वा, पुण्य फळले बहुत दिसा. फार आमच्या पुण्याने परमात्म्याचा साक्षात्कार झाला म्हणले. आता एवढ्या त्याने राहू का नाही. तिने म्हणलं आता चला यथोपचार पूजा वगैरे केली, गंधाक्षदा वाहिली त्या सर्प असणाऱ्या विंचाला. आणि विंचाला म्हणलं चला थोडं तळ हातात घेऊन जवळून दर्शन घ्यावं म्हणून तळ हातात घेतला. त्याने काही गुदगुल्या केल्या असतील. तो म्हणला असं राम राम. तो काय मी हो नाही महेश महाराज. त्याने जसा का ठणका मारला तसं ते मी आपलं इष्टीत बसेल आणि ते माझा पाठलाग. महाराज म्हणलं काय आहे. म्हणलं रात्री कीर्तनात काय बोलत होतं सर्पाचं आणि विंचवाचं. म्हणलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण गाथ्यात प्रमाण आहे. आणि म्हणलं त्याने मला ठणका दिला ना. म्हणलं पुढचं ऐकलं करा. म्हणलं पुढं काय. अरे तू कोबरा हे बी म्हणतात दुर्नवंद.
महाराज वंदावे दोन शिवणे तुका म्हणे सर्प विंजू नारायण म्हणतात ते. मी का बोलतो, चित्ताची एकाग्रता फार महत्व. चित्त शुद्ध, अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की एवढी गोपाळ राही तेथे. याच अर्थाने तुकोबरायचं बोलतात, सुखे येतो घरा नारायण येऊनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. सुखे येतो घरा नारायण करा एक चित्त ठाईच बैसोनी. कसा अन्वय करा, कसं संदर्भाला तुकोबराय म्हणणार. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं तो परमात्मा आम्हाला आमच्या घरी येणार आहे. अगोदर आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. महाराज म्हणले हो, पण आपलं चित्त सहजासहजी आपलं चित्ताची शुद्धी होत नाही. कारण की महाराज इतके, महाराज ऐका, चित्ताची एकाग्रता, चित्ताची शुद्धी. अहो आपलं नाम घेता वैखरी. महाराज म्हणतात कुठले वाणी, चार वाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. नाम जपता वैखरी चित्त धावे विषयावरी. चित्त विषयाकडे धावून घेतं. आमचं चित्त नामस्मरणामध्ये लागत नाही का? अनेक जन्म आम्ही विषयाचं सुख होत आलोय. त्यामुळे आम्हाला ते चित्त विषयाकडे आकर्षित करतं. चित्त धावे विषयावरी. पण महाराज म्हणतात तुम्ही जर एका जागेवर बसलेत पण तुमचं जर चित्त भजनात नसेल, महाराज म्हणतात जवळ नाही चित्त. तुकोबराय बोलतात काय मांडलेले प्रेत. त्या शरीराला प्रेताची उपमा दिलेली. महाराज मग आपलं चित्त, अहो माणसं आपण देवपूजा करताना माणसांचं चित्त स्थिर राहत नाही. देवपूजा करताना सुद्धा मी सगळ्याच काही निष्ठावंत माणसं असतील त्यांच्याविषयी बोल. मी दृष्टांतापुरतं दृष्टांत घ्या, आपलं संदर्भापुरता लय मनावर घेऊ नका. ऐका महाराज, आपलं पूजा करताना सुद्धा काही लोक असे आहेत महाराज, आपलं देवपूजा झाल्यानंतर हरिपाठ चालू असताना बशीव कप आदळला की ज्ञानदेवाप्रमाणे लगेच घालीन लोटांगण कांदा पोहे आले. आपली शॉर्टकट आपली भक्ती आहे महाराज. आपला विषय असा आहे महाराज, एक असणारा एका गावामध्ये सावकार होता. सावकार व्याजाने टक्क्याने पैसे द्यायचा. आता तो थोडा निष्ठावंत वारकरी संप्रदायाचा वसा वारसा त्या सावकाराला होता. आता योग असा, ते सावकार आपलं पूजा करण्याकरता सगळे देव ताम्हाण्यामध्ये एकत्र घेतले आणि देवपूजा करत असताना गणगोळी उगाळत होतं. गणगण उगाळत एक जण ग्रस्त आला. म्हणला सावकार जय हरी. तो म्हणला जय हरी. मला काही 10,000ची नड होती म्हणले, एक 4-2 वर्षाकरता 10,000 रुपये उसने द्यावा. म्हणले जमणार नाही म्हणले. अहो 10 वर्ष किती, माझं 5-10 वर्ष झाले, एकाने 50,000 नेले बुडावले, अजून द्यायचं नाव नाही आणि तो देवपूजा का चालू. हे लक्षात घ्या बरं का, शेवटपर्यंत दृष्टांत संपेपर्यंत देवपूजा चालू आहे. आणि ऐका, ते आपलं गणगोळ गळत होतं. गणगोळ उगाळतं म्हणलं त्याचं 50,000 माझ्या अजून दिलं नाही, त्याचं वाटोळ होईल. माझ्याकडे लक्ष द्या, ही काय चालू आहे. एक देवपूजा गणगोळी उगाळत होतं ते, त्याचं वाटोळ होईल. पैसा काय सोपा नाही, पै जमा करावी लागते. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या क्रियेकडे. ते आपलं गण सगळा गण एका जागेवर त्याने गोळा केला. पै गोळा करावी लागते म्हणला. पण आता इथून पुढे पैसा परत मिळणार नाही. इथून पुढे कुणी पैसा मागा कानाला खडा. तुम्ही ऐकता ना, माणसाने पाठीवर मारावं पण पोटावर नाही मारावं. आता त्याने आपलं गण लावला, पाठीवर नाही मारावं, पोटावर नाही मारावं. आता ठीक आहे, एवढं केल्यानंतर आपल्या नाही मनगटात पड, नाहीतर त्याला दंडाला धरूनच बाहेर काढला असता. जाऊ द्या म्हणला रामभाऊ, आपलं कुठं जाऊ द्या, त्यांना बुडवले, आपल्या नशिबातलं तर नाही कुठं गेलं. आता मात्र पार शेंडीपर्यंत पाणी गेलं. हे काय चालू आहे ईश्वर महाराज, ही काय चालू आहे पूजा, ही अशी असती होती. महाराज म्हणले बाबा रे, तुमचं जर चित्ताची शुद्धी नसेल तर महाराज म्हणतात केलेलं भजन, केलेल्या क्रिया, परमार्थ हा व्यर्थ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा रे, कुठं जाऊ नका. विनाशायसनी परमात्मा तुमच्या घरी येऊन राहत असेल तर त्याच्यासाठी एक चित्त ठेवून त्या परमात्म्याचं चिंतन करा. महाराज म्हणतात का हो तुकोबराय, आम्हाला तुम्ही ते सांगा, पण त्याच्यासाठी काय आम्हाला साधना सांगा. कोणतं साधन, आम्ही काय भजन करावं, काय गावं. महाराज म्हणतात त्याच्यासाठी एक बीज मंत्र आहे, त्या मंत्राचा तुम्ही अखंड जप करा. त्याच बीज मंत्राचं नाव तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल
आहे त्या साधकाला एक मंत्र जपण्यासाठी सांगतात. तो मंत्र असा आहे, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व काळ विठुरार साधन पै सोपे पापे जन्मांतरींची नरगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. 4 शरणाचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. नियोजित वेळ माझी या ठिकाणी संपलेली. नियोजित वेळेला पूर्णविराम त्याची जबाबदारी येण्याने माझ्याकडे झालेली ही सेवा भगवत चरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये का अपशब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा, तो माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य ते घेण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमती विनवतो असे सिद्ध सद्गुरू चौरंगनाथ बाबांचा कृपा आशीर्वाद आपल्या परिसरामध्ये आहेच. एका महात्म्याचं फार मोठी एक नावारूप असलेले हे देवस्थान आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज अनेक माणसाला आपण या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक माणसं सोन्यासारख्या माणसाला आपण मुकलो गेलेलो आहे. त्याच्यामध्ये याच परिसरामध्ये एक खरी उणीव जाणवते महाराज. एक पोकळी निर्माण होते की ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले बबन मामा. फार मोठी उणीव. एक संप्रदायावर प्रेम करणारा हा माणूस आज आपल्यामध्ये नाही. याचं थोडं दुःख आहे. पण असो, ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. ईश्वर करो. मी असं म्हणणार नाही की त्यांना चांगल्या गतीला, कारण की त्यांनी आयुष्यभर परमार्थिक जीवन तुका म्हणे येथे भजन प्रमाण या न्यायाने भजनानंदी असं त्यांचं जीवन आहे. त्यांची प्रातस्मरणीय त्यांची या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी नामोल्लेख करतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातलं सर्वांचं आधारस्थान हरिभक्तीपर आपले शंकरनाथजी महाराज ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे महात्मा हे आपले या महात्म्याला आपण मुकलेलो आहे. हे असणाऱ्या असो, मी फार काही बोलणार नाही. मी काही कोणी विद्वान महाराज नाही, काय नाही. मी आपलं तुमच्यातच तयार झालेलं एक विद्यार्थी या नात्याने मी तुमच्यासमोर गेली 1-2 तास कीर्तन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज पाहिलं गेलं तर गंगेचंच पाणी घेऊन गंगेलाच अर्पण करावं या न्यायाने आज या ठिकाणी सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपारायण गुरुनाम गुरु आपले असणारे कुष्टी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं प्रथम दर्शनी भेट आहे. माझी काही ओळख नाही बाबा, पण असं तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला. श्रीराम महाराजांना मी आलेलं म्हणलं थोडं दडपण आहे, खरी परीक्षा आहे आपली म्हणलं. ते म्हणले महाराष्ट्रभर तुम्ही दिसणार यूट्यूबच्या माध्यमातून. मी अगोदर म्हणले बल्ब लावा. आल्यालाच लाईट गेली. लाईटीने आलेला धोका दिला डॉक्टर साहेब. नाही, माझ्या कीर्तनात हे ठरलंय. आमचे सतीश महाराज टिळेकर आबा महाराज त्या दिवशी म्हणत ना आम्ही कार्यक्रमाला म्हण दुर्गुड्या महाराज तुम्ही जिथं नाही तिथं आठवणीच आहे. खरं आहे. कोणा गावात कीर्तनाला जातो माझ्या कीर्तन लाईट जातेच असते. मी आयला म्हणलं आहे माझ्या कीर्तन लाईट का जाते. आय म्हणले महाराज तुमच्या 5वीला दिवाच लावला नव्हता. असं लय अवघड. त्यामुळे या माध्यमाचं सुद्धा मी स्वागत करतो की आपण लोकांपर्यंत पोहोचणार कधी आबा महाराज. पण त्यामुळे हे यूट्यूबच्या माध्यमातून हे घराघरात कीर्तन पोचवतात. खरं तर वाटते बाबांचंच नियोजन आहे. नाही, बाबांसारखी माणसं आपल्याला 8 दिवस लाभले ते आपलं फार मोठं भाग्य आहे महाराज. हे मिळत नाही माणसं, हे माणसं मिळत नाही महाराज. आणि असो बाबांना धन्यवाद. आता हे सगळी सोन्यासारखी मंडळी आहेत माझ्यावर प्रेम करणारी. हे सगळी रथी महारथी आहेत आमचे. आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं असं वाटतं मरावं तुमच्याच पोटाला जन्माला यावं सगळ्यांच्या.
काय माणसं असो. पुनश्च एकदा भगवतचरणी झालेली सेवा, व्यक्तीचा कोणाचा नामोल्लेख करत नाही, असो झालेली सेवा भगवतचरणी चौरंगनाथ बाबांच्या चरणावर समर्पित करतो. आणि पुनश्च एकदा भगवतचरणी ही झालेली सेवा समर्पित करून याच ठिकाणी वालीना विरा ज्ञानेश्वर काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोह्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमची बडबडलो शेष तुमच्या कृपेची पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे करविले तैसे केली कटकट वाकडी का नीट देव जाणे हा तुका मन सोपे आहे सर्व Ah